शांतिगिरी महाराज हे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले आहे। आज निवडणूक लढवण्यासंदर्भात ते घोषणा करण्याची शक्यता आहे। शांतिगिरी महाराज यांनी याआधी 2009 मध्ये संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती। तर शांतिगिरी महाराज हे नेमके कोण आहेत ते पाहूयात। जनार्दन स्वामी यांचे ते उत्तराधिकारी आहेत। लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे। भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगाच्या माध्यमातून ते धार्मिक कार्यात पुढाकार घेतात। देशभरात 115 त्यांचे आश्रम आहेत आणि 7 गुरुकुल आहेत। अनुष्ठानाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचं मोठं कार्य त्यांनी आजपर्यंत केलंय। मौनीगिरी महाराज अशी त्यांची ओळख आहे। याआधी 9 वर्ष त्यांनी मौन पाळलं आणि आताही अनुष्ठान काळात ते मौन धारण करतात। नाशिक संभाजीनगर रोडवरील लाखल गावचे ते रहिवासी आहेत। इयत्ता 10वीत असतानाच त्यांनी घर सोडलंय। जनार्दन स्वामींच्या आश्रमात दाखल झाल्यानंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला। नाशिक कुंभभूमी आहे, त्यामुळे नाशिकमधून निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे। नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शांतिगिरी महाराज हे इच्छुक आहेत। 2009 मध्ये संभाजीनगरमधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। त्यांना त्यावेळी 3ऱ्या क्रमांकाची म्हणजे 1,48,000 मतं मिळाली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।